मॉर्निंग मंडळी. सो आता मी जात आहे एका शूटसाठी, कोलॅबरेशनसाठी, आणि मी ॲज अ मॉडेल म्हणून तिथे चालली आहे. पण कोलॅबरेशन मी कोणासोबत करते मी लवकरच सांगणार आहे. आणि माझ्या जे ब्युटिशियन आहेत त्यांच्यासाठी सरप्राईज आहे माझा हेअरकट. सो लेट्स सी काय रिॲक्शन आहेत. आणि ब्युटिशियन फार माझी जवळची आहे, तुम्हाला दाखवेलच मी कोण आहे ती. आणि आता मला खूप शिव्या पडणार आहेत, सो तुम्ही पण ऐका, मजा घ्या. सध्या दोन गोष्टींचं दर्शन रोज होतं, एक सूर्योदय आणि दुसरं आज काही सकाळी सकाळी माझी ओलाच बुक होत नव्हती, पण नशीब हे काका मला भेटले आणि यांनी मला स्टेशनला ड्रॉप केलं. ट्रेनचा भरमसाठ प्रवास करून मी थेट पोहोचले माझ्या मित्राच्या घरी, या गोड व्यक्तीला भेटायला, त्याच्या मम्मीला. आणि खूप दिवसांनी आम्ही दोघी भेटलेलो, खूप साऱ्या गप्पा केल्या. तिने लगेच माझ्यासाठी गरम गरम चपाती आणि तिच्या हातचं स्पेशल वांग्याचं भरीत बनवलं, जे मला असं वाटतं की फक्त तिलाच जमतं, जे कमाल लागतं. आणि मग ते मी खाल्लं आणि मग मी निघाले दीकडे. त्या वांग्याच्या भरीतची रेसिपी मी एक दिवस नक्की दाखवेल. आता मी दीकडे पोहोचली, सो आपण तिच्या रिॲक्शन बघूया. आणि आता हा लुक बघितल्यावर तू मला तर बघ, काय बघ, मला बघ ना, माझ्याकडे तर बघ. काय काय केलं ये चीज पराठा, ड्राय फ्रूट्स, पालकची भाजी आणि चपाती. आणि ही माझी क्यूट बी. आता हे शॉर्ट्स हेअर्स मी दाखवलेले आहेत आणि त्यावर आता काय करायचं याचा ती उपाय शोधतो. म्हणजे ती मेकअपचे क्लासेस घेते, म्हणून आज तिचा डेमो आहे. मग आम्ही आधी हेअरस्टाईल करून घ्यायचं ठरवलं, जेणेकरून फक्त सगळे स्टुडंट आल्यावर मेकअपचा डेमो ती आज देणार होती. सो आमचं सुरू झालं काम, तिने पेंटिंग वगैरे करून घेतली आणि मला खूप बडबड सुद्धा केली. आम्ही खूप साऱ्या गप्पा करत होतो, ज्या की तुम्ही ऐकल्या तर तुम्ही नक्कीच बेशुद्ध पडाल, म्हणून मी त्या म्यूट केला. एवढ्याशा केसांचं कसं छान हेअरस्टाईल झालेली आहे आणि एकदम सुंदर दिसत आहे. मला ना नेहमीच सगळे विचारतात की तू कसं बरं इतकं छान बोलतेस, कुणी शिकवलं, कुठे क्लासेस वगैरे लावलेस का? तर या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा श्रेयाचा वाटा जर कोणाचा असेल तर ही माझी मोठी बहीण, जी की माझी नेहमीच आई झाली, जिने मला वेळच्या वेळी चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या आणि मला लहानपणापासून कंपल्सरी केलं प्रत्येक स्पर्धेत भाग घेणं. मग ती कुठलीही स्पर्धा असू दे, कुठलंही ओकेशन असू दे, ती मला कंपल्सरी भाग घ्यायलाच लावायची. आणि ती स्वतः माझ्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायची, रात्रभर जागून माझ्यासाठी स्क्रिप्ट बनवायची आणि मग माझी प्रॅक्टिस पण घ्यायची. आणि मी चुकले की मला धप्पाटे पण द्यायची. आणि तिच्यामुळेच मी नेहमीच माझ्या शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये सगळ्यांपेक्षा उजवी दिसत आले. तिने मला नेहमीच असा कॉन्फिडन्स दिला की तू करू शकते, तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस, तू काहीतरी केलं पाहिजेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, हे लहानपणापासून माझ्या मनावर तिने बिंबवलं. माझी ती लहानपणापासूनच खूप शांत, सोज्वळ, समजूतदार अशी ती होती. त्यामुळे मला असं वाटतं तिने मला कम्प्लिटली तिच्या वेगळं बनवलं, एकदम डॅशिंग, कॉन्फिडंट. सो आज मी जे काही 100, 200, 300, 1000 लोकांसमोर कॉन्फिडेंटली बोलू शकते, ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे आहे. सो थँक्यू सो मच दी. आय लव्ह यू. तिची मायेची ऊब अजूनही तशीच आहे बरं का. ती अजूनही आम्हा दोघी बहिणींवर खूप प्रेम करते. आय लव्ह यू सो मच दी. माझ्या केसांचा गोंधळ माझ्या बहिणीने, मेकअप आर्टिस्ट जी आहे तिने सोडवला आणि छान असं माझा लुक झाला. आता मी फोटोशूटला जाणार आहोत. त्यांना नाही आवडत व्लॉगमध्ये यायला. ही खूप फेमस आहे, इन्स्टावर तुम्ही बघता. आमचं सलून आहे, तुम्हाला मी लिंक शेअर करते. बघा माझा लुक आणि माझा केसांचा गोंधळ एकदम सुंदर बनवलंय मला. मग माझा मित्र मला घ्यायला आला. बऱ्याच दिवसांनी आम्ही देखील भेटलो होतो. लोकेशनला पोहोचलो. अत्यंत सुंदर लोकेशन होतं. छान छान फोटोज, व्हिडिओज क्लिक केले, जे की तुम्ही आता इन्स्टावर पाहता आणि मला त्यावर भरभरून प्रेम देताय.
सो सनलाईट जायच्या आधी आमचं शूट उरकलं. गाईज माझं शूट झालेलं आहे आणि माझं अत्यंत सुंदर असं शूट आमच्या निखिलने केलेलं आहे. निखिल हाय कर. निखिल हाय कर. निखिलने माझं खूप छान शूट केले जे की तुम्ही आता लगेचच बघाल काही दिवसात. त्याने डाटा दिला तर एडिट करून तो छान मला देणार आहे आणि मग तुम्ही बघाल माझा हा सुंदर सुंदर लुक. सो आता लगेच जा आणि चॅनलला फॉलो करा. सो आता शूट कंप्लीट झालं आहे आणि दिवसभर हेल्दीच खाल्लं आहे मी, म्हणून आत्ता मी चायनीज खायला आली. आमच्या शहापूरचं फेमस चायनीज आहे भाऊजी, जिथे फक्त व्हेज वेगळं आहे, बाकी ठिकाणी व्हेज नॉनव्हेज मिक्स असतं. सो आता मी चायनीज खायला बस. सो मी आता स्टेशनला दुपारी मेकअप केलेला आणि बघू शकता माझा मेकअप अजून जसाच तसा आहे. मला काढावा असंही वाटत नाही बिकॉज मी खूप छान दिसते. साडी वगैरे चेंज केली पण मेकअप तसाच ठेवला आहे बिकॉज मी खूप छान दिसते. सो मलाच बरं वाटतं असं. अजूनही माझा मेकअप जसाच्या तसाच आहे. हेअरस्टाईल मीच काढली आणि हेअर कट केलं त्यामुळे ते मला जडजड झालेलं. खूप सारा प्रवास करून फायनली मी आता माझ्या परतीच्या प्रवासाला निघाली आहे. खूप दमली आहे पण मजा आली काम करायला. बऱ्याच दिवसांनी काहीतरी वेगळं केलं. हो, अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपलेला आहे. आज मी माझ्या बहिणींना भेटले, बहिणीच्या क्लासमध्ये जाऊन तिच्या स्टुडंट्सला भेटले, माझ्या मित्रांना भेटले. सगळं खूप छान वाटतं आणि छान छान शूट पण केलं आहे. छोटासाच व्लॉग होणार आहे पण खूप गोड असणार आहे बिकॉज छान मेकअप केला आहे आणि मी अजूनही माझा मेकअप काढला नाही आहे. तुम्ही बघू शकता माझा मेकअप जसाच तसा आहे बिकॉज इतका सुंदर झालेला मेकअप. बीने मस्तच मेकअप केलेला आणि मी इतकी छान दिसते की मला तो काढावाच वाटला नाही. बघा तो कुठेच पसरला नाही आहे, काही नाही. मी हेअरस्टाईल काढली बिकॉज मी हेअरकट केलं त्यामुळे ते खूप जडजड झालं. सो काढलं पण मेकअप. सो पूर्ण व्लॉग बघण्यासाठी आणि अजून छान छान व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या मी लक्ष्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.